हाय, नवी मुंबई महानगरपालिका MCQ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. या MCQ सिरीजचा अनदर व्हिडिओ आलेला आहे. तर आपले टोटली 35 MCQ झालेले आहेत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला 35 MCQs आणखी बघायचे आहेत. तर हा कंबाईन व्हिडिओ असणार आहे, म्हणजे पूर्ण विषयाचे याच्यामध्ये MCQs असणार. स्पेसिफिक मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण असं नसणार नाही. पूर्ण जे आपले टोटली नर्सिंगमध्ये जे सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये मिक्स हा व्हिडिओ असणार आहे. तर याच्यामधला एक ना एक MCQ इम्पॉर्टंट आहे, कारण तो प्रिव्हियस एक्झाममध्ये येऊन गेले आहेत, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा. सो लेट्स गेट स्टार्टेड द व्हिडिओ. 1. ऑटोक्लेव्ह निर्जंतुकीकरण पद्धतीमध्ये निर्जंतुकीकरणाचे खालीलपैकी कोणते तत्व वापरले जाते? 1. किरणोत्सर्जन. 2. उच्च तापमानावर कोरडी उष्णता. 3. दाबाखालील वाफ. 4. निर्दूषण. उत्तर आहे 3. दाबाखाली वाफ. 2. सर्जिकल लिनेन निर्जंतुकीकरणासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वोत्तम आहे? 1. धुण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड वापरणे. 2. उन्हात वाळवणे. 3. उकळणे. 4. ऑटोक्लेव्ह. आन्सर आहे 4. ऑटोक्लेव्ह. 3. IV कॅथेटरसारख्या उष्णता संवेदनशील प्लास्टिकच्या वस्तूंसाठी खालीलपैकी कोणते निर्जंतुकीकरण तंत्र आदर्श आहे? 1. 20 मिनिटांसाठी उकळणे. 2. 160 डिग्री सेल्सिअस तापमान 1 तासासाठी उष्ण औष्णिक निर्जंतुकीकरण. 3. 134 डिग्री सेल्सिअसवर ऑटोक्लेव्ह. 4. लिथियम ऑक्साईड गॅस स्टरलायझेशन. आन्सर आहे लिथियम ऑक्साईड गॅस स्टरलायझेशन. 4. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी क्षयरोग असलेल्या रुग्णांची काळजी घेताना नर्सिंगची सर्वात प्रभावी कृती कोणती असते? 1. शारीरिक हालचालीला प्रोत्साहन देणे. 2. थुंकीची योग्य विल्हेवाट सुनिश्चित करणे. 3. उच्च प्रथिनयुक्त आहारास प्रोत्साहन देणे. 4. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे. उत्तर आहे 2. थुंकीची योग्य विल्हेवाट सुनिश्चित करणे. 5. विलगीकरण सोल्युशन बिअरिंग नर्सिंग तंत्राचा वापर करताना मुख्य उद्देश काय? संसर्गजन्य घटकांचा प्रसार रोखणे. 2. रुग्णांसाठी अधिक व्हिजिटना परवानगी देणे. 3. रुग्णाची मानसिकरित्या व्यस्त ठेवणे. 4. उपचारास खर्च कमी करणे. आन्सर आहे 1. संसर्गजन्य घटकांचा प्रसार रोखणे. 6. संक्रमणशील रोग असलेल्या रुग्णांची काळजी घेताना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी खालीलपैकी कोणते तत्व महत्त्वाची असतात? 1. नमुने प्रयोगशाळेत पाठवा. 2. कुटुंबातील सदस्यांना रोगाच्या स्थितीबद्दल शिक्षित करा. 3. हाताची स्वच्छता आणि वैयक्तिक संरक्षणाबाबत उपकरणाचा वापर करा. 4. वेळेवर औषध द्या. उत्तर आहे 3. हाताची स्वच्छता आणि वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणाचा वापर करा. 8. खाली दिले 2 विधाने प्रतिपादन आणि कारण म्हणून चिन्हांकित केली गेली आहेत. योग्य पर्याय निवडा. प्रतिपादन. समाजात असुरक्षित गर्भपात रोखण्यासाठी ANMचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कारण सुरक्षित गर्भपात सेवांसाठी लवकर रेफरल असल्याची खात्री करून घेताना ANM महिलेमध्ये जागरूकता निर्माण करतात आणि त्यांना सल्ला देतात. 1. A आणि R हे दोन्ही सत्य आहेत, परंतु R हे A चे योग्य स्पष्टीकरण नाही. 2. A असत्य आहे, परंतु R सत्य आहे. 3. A सत्य आहे, परंतु R असत्य आहे. 4. A आणि R हे दोन्ही सत्य आहेत आणि R हे A चे योग्य स्पष्टीकरण आहे.
प्रश्न 7वा थोडा कन्फ्युजिंग आहे, परंतु अशा प्रकारचे एक्झाम गव्हर्नमेंटमध्ये मोस्टली विचारले जातात. याच्यासाठी हा प्रश्न परत एकदा बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदा व्यवस्थित वाचला तर तुमच्या लक्षात येईल. प्रश्न 8वा, आरोग्य सुविधांमध्ये संसर्गजन्य कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे? 1. सॅनिटरी लँड फिलिंग. 2. उच्च तापमानावर भस्मीकरण. 3. नाल्यात फ्लशिंग करावे. 4. सामान्य घरगुती कचऱ्यासोबत विल्हेवाट लावणे. उत्तर आहे 2. उच्च तापमानावर भस्मीकरण. 9. खालीलपैकी कोणती संसर्गजन्य रोग ओरोफिकल रूटने होते? 1. क्षयरोग. 2. हेपॅटायटिस ए. 3. हेपॅटायटिस बी. 4. डेंग्यू. उत्तर आहे हेपॅटायटिस ए. 10. मे 2025 मध्ये भौतिक संशोधन प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञाने चंद्रावरील डॅश डॅश नावाच्या एका बिंदूला अदिम आवरण नमुन्याचा अभ्यास करण्यासाठी एक मौल्यवान स्थळ म्हणून ओळखले आहे. आन्सर आहे ऑप्शन 1 ब्रह्मशक्ती. 2 परमशक्ती. 3 शिवशक्ती. 4 विष्णुशक्ती. आन्सर आहे 2 शिवशक्ती. 11. जागतिक बँकेनुसार गेल्या दशकदरम्यान भारताने एप्रिल 2025 पर्यंत टिंबटिंब दशलक्ष लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढले आहे. 1. 136. 2. 169. 3. 152. 4. 171. आन्सर आहे 4. 171. 12. बॉसवर रागवलेले कर्मचारी. एक कर्मचारी घरी जातो आणि त्याच्या पत्नीवर ओरडतो. हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचे स्पष्टीकरण देते? 1. विस्थापन. 2. प्रक्रिया निर्मिती. 3. उदात्तीकरण. 4. अपगमन. आन्सर 1. विस्थापन. 13. कमी आर्द्रता असलेल्या अन्नपदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यासाठी खालीलपैकी कोणती संवर्धन तंत्रे प्रभावी आहेत? 1. उच्च दाब प्रक्रियेचा वापर. 2. ऑक्सिजन शोषकासह व्हॅक्यूम सीलिंग. 3. मध्य उष्णतेवर पाश्चरायझेशन. 4. 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी शीतन रेफ्रिजरेटर. आन्सर आहे 2. ऑक्सिजन शोषकासह व्हॅक्यूम सीलिंग. 14. NHM अंतर्गत एका उपकेंद्राने आदर्शपणे डॅश डॅश लोकसंख्येला सेवा दिली पाहिजे? 1. ग्रामीण भागात 5,000 आणि डोंगराळ भागात 3,000. 2. सर्व क्षेत्रामध्ये 10,000. 3. शहरी भागात 2,000 आणि ग्रामीण भागात 1,000. 4. ग्रामीण भागात 1,000 आणि डोंगर आणि आदिवासी भागात 500. उत्तर आहे 1. ग्रामीण भागात 5,000 आणि डोंगर आणि आदिवासी भागात 3,000. 15. खालीलपैकी कोणत्या पद्धतीचे जेवण बनवताना अन्न स्वास्थ्य फूड राखण्यासाठी मदत कराल? 1. शिजवलेले अन्न थंड होण्यासाठी उघडे ठेवणे. 2. अन्न हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात धुणे. 3. कच्चे आणि शिजवलेले जेवण एकत्र करणे. 4. मांस आणि भाज्यांना समान कटिंग बोर्ड वापरणे. उत्तर आहे 2. अन्न हाताळण्यापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ धुणे. 16. मानसिक आरोग्याच्या बायोसायकोसोशियल प्रारूपानुसार खालीलपैकी कोणता गुण मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तींचा एक आवश्यक गुणधर्म आहे? 1. जीवनातील विविध परिस्थितीत आत्मचिंतन आणि अनुकूलतेची क्षमता. 2. तणाव व्यवस्थापित करण्यासाठी परस्पर संबंध टाळण्यासाठी दृढ विश्वास. 3. कठोर आणि नम्र विचारपद्धत प्रदर्शित करण्यापूर्वीची प्रवृत्ती. 4. संघर्ष टाळण्यासाठी भावनांवर सातत्याचे नियंत्रण ठेवण्याची क्षमता. उत्तर आहे 1. जीवनातील विविध परिस्थितीत आत्मचिंतन आणि अनुकूलतेची क्षमता. 17. खालीलपैकी कोणता जीवाणू सामान्य अन्नजन्य रोग
रोगजनक आहे? 1. स्ट्रेप्टोकोकस, 2. न्यूमोकोकाय, 3. साल्मोनेला, 4. लॅक्टोबॅसिलस. उत्तर आहे 3. सॅल्मोनेला. आताचा प्रश्न बघा, 2 स्टेटमेंट दिलेले असतात आणि स्टेटमेंटमध्ये आपल्याला सांगायचं असतं सत्य असत्य या प्रकारचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन व्यवस्थित बघा, व्यवस्थित बघितल्यावर लवकर लक्षात येतो. स्टेटमेंट 1. मानसिक आजाराच्या अनुपस्थितीत मानसिक आरोग्य म्हणतात. 2. मानसिक आरोग्य हे मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्य आहे. ऑप्शन 1. दोन्ही विधाने सत्य आहेत आणि विधान 2 हे विधान 1चे स्पष्टीकरण देते. ऑप्शन 2. विधान 1 सत्य आहे आणि विधान 2 असत्य आहे. ऑप्शन 3. दोन्ही विधाने सत्य आहेत परंतु विधान 2 हे विधान 1चे स्पष्टीकरण देत नाही. विधान 1 असत्य आहे आणि विधान 2 सत्य आहे. उत्तर आहे 4. विधान 1 असत्य आहे आणि विधान 2 सत्य आहे. 19. सामुदायिक भेटीदरम्यान आरोग्य सेवा कर्मचाऱ्याला हँड फ्रॅक्चर झाल्याचा संशय येतो तर प्रथमोपचारासाठी सर्वात योग्य पाऊल कोणते असेल? 1. अभिसरण सुधारण्यासाठी त्या भागात मालिश करावी. 2. अवयव स्थिर ठेवावे आणि वैद्यकीय मदत घ्यावी. 3. कोल्ड कॉम्प्रेशन लावावे. 4. गतीच्या मर्यादेचे मूल्यांकन करावे. उत्तर आहे 2. अवयव स्थिर ठेवावा आणि वैद्यकीय मदत द्यावी. 20. आपत्तीग्रस्त क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या विशेष वस्तू मानक प्रथमोपचार किटमध्ये समाविष्ट केली पाहिजे? 1. डिजिटल मॉनिटर ECG. 2. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. 3. सर्जिकल ग्लोव्ज. 4. ऑक्सिजन सिलेंडर. उत्तर आहे 2. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. 21. भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकानुसार उपकेंद्रात खालीलपैकी कोणते किमान कर्मचारी असणे आवश्यक आहे? 1. ANM आणि 1 पुरुष आरोग्य कर्मचारी. 2. 1 स्टाफ नर्स आणि 1 आशा वर्कर. 3. 1 फार्मासिस्ट आणि 1 लॅब टेक्निशियन. 4. 1 वैद्यकीय अधिकारी. उत्तर आहे 1 ANM वर्कर आणि 1 पुरुष आरोग्य कर्मचारी. 22. किरकोळ भाजलेल्या जखमीवर खालीलपैकी कोणते प्रथमोपचार आहेत? 1. घासून कचरा काढा. 2. वाहत्या पाण्यात भाग थंड करावा. 3. जळलेल्या जागेवर तेल किंवा लोणी लावावे. 4. जळलेली जागा कापडाने झाकून टाकावी. उत्तर आहे 2. वाहत्या पाण्यात भाग थंड करावा. 23. सामान्य भागात उपकेंद्र सामान्यतः किती लोकांना सेवा देऊ शकते? 1. 4000. 2. 3000. 3. 2000. 4. 5000. उत्तर आहे 4. 5000. 24. खालील विधाने सत्य की असत्य ते ओळखा. विधान 1. उपकेंद्रातील ANMवर प्रस्तुतीपूर्व किंवा प्रस्तुतीनंतर काळजी घेण्याची जबाबदारी असते. विधान 2. उपकेंद्रातील ANMवर देखील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी राखण्याची जबाबदारी असते. 1. विधान 1 सत्य आहे आणि विधान 2 असत्य आहे. 2. दोन्ही विधाने सत्य आहेत. 3. दोन्ही विधाने असत्य आहेत. 4. विधान 1 सत्य आहे आणि विधान 2 असत्य आहे. उत्तर आहे दोन्ही विधाने सत्य आहेत. ऑप्शन 2. 25. भाजण्यासाठी प्रथमोपचार देताना खालीलपैकी कोणते तत्व महत्त्वाचे आहे? 1. ताबडतोब अँटिसेप्टिक लावणे. 2. ताबडतोब हळद पावडर वापरणे. 3. भाजलेल्या जागेवर चिकटलेला कापड काढणे. 4. द्रव्य बाहेर काढण्यासाठी फोडणे. उत्तर आहे 3. भाजलेल्या जागेवर चिकटलेले कापड काढणे. 26. खालीलपैकी कोणत्या घटकामुळे जळजळ होते? 1. गरम द्रव्य किंवा वाफ. 2. प्रारण. 3. संरक्षण रसायन. 4. उच्च व्होल्टेज वीज प्रवाह. उत्तर आहे 1. गरम द्रव्य वाफ.
खालीलपैकी 2 विधाने योग्य की अयोग्य ते ओळखा. विधान 1. लसीच्या परिणामकारकतेसाठी कोल्ड चेन देखभाल महत्त्वाची आहे. विधान 2. लस कमी कालावधी वापरल्या गेल्या तर तापमानाची नोंद महत्त्वाची नाही. ऑप्शन 1. दोन्ही विधाने सत्य आहेत. ऑप्शन 2. विधान 1 सत्य आहे, विधान 2 असत्य आहे. 3. दोन्ही विधाने असत्य आहेत. 4. विधान 1 सत्य आहे आणि विधान 2 असत्य आहे. उत्तर आहे 2 विधान 1 सत्य आहे आणि विधान 2 असत्य आहे. 28. प्रथमोपचार साहित्यातील त्रिकोणी बँडेजची भूमिका काय? 1. रक्तस्राव रोखणे. 2. जखमा स्वच्छ करणे. 3. वेदना कमी करणे. 4. जखमी अवयवांना स्थिर किंवा आधार देणे. उत्तर आहे 4. जखमी अवयवांना स्थिर किंवा आधार देणे. 29. हेल्थ बिलीफ मॉडेलनुसार एखाद्या व्यक्तीच्या निरोगी वर्तन स्वीकारण्याच्या निर्णयावर कोणत्या घटकांचा सर्वात जास्त प्रभाव पडतो? 1. आरोग्य सुविधांची उपलब्धता. 2. रुग्णालयात राहण्याची भीती. 3. रोगाच्या तीव्रतेची जाणीव आणि रोग लागणशीलता. 4. उपचाराचा मोठा खर्च. उत्तर आहे 3. रोगाच्या तीव्रतेची जाणीव आणि रोग लागणशीलता. 30. द्रववहन सहसा टिंबटिंब होते. 1. रसायनामुळे. 2. गरम द्रव किंवा वाफेमुळे. 3. विजेमुळे. 4. किरणोत्सर्जनामुळे. उत्तर आहे 2. गरम द्रव किंवा वाफेमुळे. 31. प्रथमोपचार पेटीत देखभाल करताना खालीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे? 1. वर्षातून एकदा सर्व वस्तू पुनर्स्थित करणे. 2. आपत्कालीन वापरासाठी अँटीबायोटिकचा वापर समाविष्ट करणे. 3. वर्षातून एकदा कालबाह्य झालेल्या वस्तू बदलणे. 4. पुरवठा नियमित तपासणे आणि अद्ययावत ठेवणे. उत्तर आहे 4. पुरवठा नियमितपणे तपासणे व अद्ययावत ठेवणे. 32. हिमालयाच्या पायथ्याशी कोणती जंगले जास्त प्रमाणात आढळतात? 1. आर्द्र पाणीपाती जंगले. 2. काटेरी जंगले. 3. अल्पलाईन जंगले. 4. खारफुटी जंगले. उत्तर आहे 1. आर्द्र पर्णपाती जंगले. 33. सध्याच्या निवडणुकी आयोगात ज्यांनी 29 फेब्रुवारी 2025 रोजी पदभार स्वीकारले ते टिंबटिंब निवडणूक आयुक्त आहेत. 1. 12वे. 2. 18वे. 3. 26वे. 4. 30वे. उत्तर आहे 3. 26वे. 34. ब्रिटन थिओसॉफिस्ट, समाजवादी, महिला हक्क कार्यकर्त्या, लेखिका, वक्ता, शिक्षणतज्ज्ञ आणि लोकहितकर्त्या अँटी बेझंट यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षातील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली? 1. 1921. 2. 1917. 3. 1915. 4. 1916. उत्तर आहे 1917. 35. कोणत्या WTO कराराच्या चौकटीमुळे सेवा व्यापारांचे उदात्तीकरण सुलभ झाले? 1. प्रशुल्क आणि व्यापार संबंधी सर्व करार. 2. उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार. 3. सेवा व्यापारातील सर्वसाधारण करार. 4. बौद्धिक मालमत्ता अधिकाराचे व्यापार संबंधित पैलू. उत्तर आहे 2. उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करार, साधारण करार. अशा प्रकारे आपले 35 MCQs संपलेले आहेत. हे MCQs तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करण्यासाठी खूप उपयोगाची पडतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जे विद्यार्थी गव्हर्नमेंट एक्झाम देतात त्यांच्यासाठी शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.